अंतःकरण प्रसादातून हा अभंग समोर आला आणि म्हणून या अभंगावर विवेचन आपल्याला करायचं आहे. श्री जगद्गुरु तुकोबराय असंच बोलत असतील किंबहुना त्यांचा हाच मानस आहे असं अद्याप पावे तो कोणताही कीर्तनकार विद्या वाचस्पती नाही. साक्षात उद्धवाचे गुरु बृहस्पती जरी आणले तरीही श्री जगद्गुरु तुकोबरायांची गाथा ही अनाकलनीय आहे. सर्वेश्वर भगवान श्री जगन्नियंता जगत शासक जगतपती महीपती लक्ष्मीपती भगवान श्री जगदीशाने तुकोबरायांना गाथा लिहायला सांगितली. त्या विश्वंभराकडे जरी गाभा अभंग दिला भगवान विष्णुदेवाकडे पांडुरंगाकडे की पांडुरंगा तुकोबरायाच्या अभंगाचा अर्थ सांगा, तर मी स्पष्ट सांगेन पांडुरंगालाही तुकोबरायाचा अर्थ कळणार नाही. अशी अगम्य श्री जगद्गुरु तुकोबरायांची ही वाङ्मय माला. आणि म्हणून माझ्यासारखा सामान्य अधम पामर काय श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेवर बोलणार. परंतु सेवके करावे सांगितले काम तेथे मितूपण कामा नये किंवा तेथे उतूपण कामा नये. कसल्याच प्रकारची आढ्यता न करता वारकरी संप्रदाय जे धर्मधुरीण लोक कीर्तन करतात त्या पद्धतीने कीर्तनाचा आचार संपन्नता पाळून आपण कीर्तनाचा प्रघात या ठिकाणी पार पाडूयात. विठाला विठाला हरी विठाला 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 विठाला. श्री जगद्गुरु तुकोबराय फार सुंदर विवेचन करतात. साहोनी टाकी घाये पाशान देवची झाला पाय. काही ना काही बनण्यासाठी सहन करावं लागतं. साहोनी म्हणजे सहन करूनी. सहनशीलता फार महत्वाची आहे. एका ठिकाणी शास्त्रामध्ये अशी नीती आलेली आहे, ज्याला काहीतरी बनायचं आहे, मुक्त व्हायचं आहे, बंधनमुक्त व्हायचं आहे, त्याने काही गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत आणि काही गोष्टी त्यागल्या पाहिजेत. काही ना काही आत्मसात केल्याशिवाय कसली ना कसली पुंजी जवळ असल्याशिवाय तुम्हाला ती धैर्य शक्ती येऊ शकत नाही. मग शास्त्रामध्ये गोड चिंतन आहे. मुक्तिमिच्छसी चेतात विषयान विषवत तेज क्षमा मार्जवम दया शौचम सत्यम पियुषवत भज. शास्त्रामध्ये गोड चिंतन आहे. मुक्तिमिच्छसी चेतात, ज्याला मुक्तीची चाड आहे, इच्छा आहे, कामना आहे, आकांक्षा आहे, त्याने ह्या गोष्टी त्यागल्या पाहिजेत आणि येतच स्वरूपाच्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. कोणकोणत्या गोष्टी त्यागाव्यात आणि कोणत्या गोष्टी स्वीकाराव्यात शास्त्रामध्ये निर्देश केलेला आहे. मुक्तिमिच्छेशी चेतात, ज्यांना ज्यांना मुक्ती पाहिजेत असेल तर नुक्ती ज्याला पाहिजेत त्याला काय नाही, त्यानं फक्त 4 वाजता वाकद मध्ये हजर राहायचं. नुक्तीच्या पंक्ती इथं चालू आहेत रात्री 10 वाजे लोक. अजूनही 1 बाटली भाजी काढून ठेवली. त्याच्यानंतर जर कोणाला सपली द्यायची असली, समजा मार्चच्या परीक्षेत नाही निघलं तर ऑक्टोबर मध्ये सपली देता येते. काही भोग्य कसर राहिली असेल, समजा डोळे भारीच पडत असतील तुमचे आणि ज्याला झोप लागत नसेल ना त्याने एखादी पोळीची भूक राहिली अशी समजायची. आणि ज्याचे डोळे कीर्तन सुरू झाल्याबरोबर भारी पडतात ना त्यानं समजायचं बदला घेतला पंक्तीवाल्याचा. पंक्तीवाल्याला मोकळं केलं त्यानं. 4 पायल्या येळवर पीठ भिजवायला लावलं समजायचं त्यानं. हे डोळे भारी पडायची नवीनच पद्धत सुरू झाली. आणि मी नवीन सुरू केला आता सुतळ्या माकडे खर्च, सुतळीचा खर्च. कीर्तनाला जायचे आणि मी 10 माणसं नेणार आहे आणि सगळ्याचे डोळे अशी बांधणारी वरी मंडपायचे पडदे यायला अशी. निदान माणसं तरी कीर्तन होतं डोळे उघडे ठेवून. नवीन पद्धत सुरू झाली कीर्तनात डोळे लावून बसण्याची कायची सणकवून झोपा घेतात माणसं. आणि म्हणून लक्षात घ्या, काही कीर्तन अशा असतात की ती झोप लागू देत नाही. माझ्या कीर्तनात तुम्ही सकाळी म्हणसाल की काय जोरदार महाराज होता, बिचाऱ्यानं 2 तास झोपू दिलं हो. चांगला महाराज होता बिचारा. शरीराची काही काळजी घेता का नाही. पंक्तीवाल्यानं तुम्हाला जेवण दिलं, कीर्तनकाराची जबाबदारी यायची एक तरी झोप झाली पाहिजे. आणि म्हणून कीर्तनकारानं हसवलं नाही तर चालते, यायची झोप झाली पाहिजे ही काळजी केली पाहिजे. एवढा पंक्तीवाला पंगत देते, इथे येऊन महाराज त्याला हसवते आणि मग काय फायदा आहे त्याला. हसवून फायदा नाही, हे झोपवले तर फायदा होत असतो. आणि म्हणून मी तुम्हाला झोपवणार. चला लागा तयारीला. विठाला 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 विठाला. हो, मुक्तिमिच्छेसी
विषयशी चेतात. शास्त्र सांगते ह्या गोष्टी जर पाहिजे असतील, विषयान विषवत तेजो, मुक्ती पाहिजे ना तुम्हाला, लक्षात घ्या. विषय विषयासारखी त्यागायची. विषय हे विष आहे. आता याच्यातला कोणी असू द्या, वागळूचा असू द्या किंवा वाक्यचा असू द्या, त्याला जर म्हटलं विष घे ते घेईल का हो? सांगा एखादं कोणी विष घेईल? कोणीच घेत नाही. ओ हसणारे दादा, पाहते विषयाचं नाव आलं की तिकडं तोंड करायला लागलं ते. एरी गतकन हसते ते. विषयाचं नाव आलं की पलीकडे पाहायला ते. घेईल कोणी विष याच्यातलं? झोपणार वगैरे एखादं नाही घेऊ शकत विष. एंड्री आणि पोरांना सांगा, बब्या नापास झालात गोर नाही, पण मरू नको. तिकडं कोटा नावाचं गाव आहे राजस्थानला. सर्वाधिक आत्महत्या जास्त कुठं होतात तर त्या कोट्याला होतात. आई वडिलांनी मोठी मोठी स्वप्न उराशी बांधली आणि वडिलांना तिथे शिकायला पाठवतात. एवढा सिलेबस कठीण आहे, खर्च तर मोठा लागतो डोंगरा एवढा, आणि विद्यार्थी हताश होतात आणि नंतर आत्महत्या करतात, सुसाईड करतात. मूर्ख पण आहे. IIT ला 5-5 लाख रुपये महिन्याचं पॅकेज उचलणारे मूर्ख पोरं आत्महत्या करतात. टीव्हीवर प्रकरण ताजं आहे. बेलगावच्या मुलाने आत्महत्या केली अकोल्याला. ताजं प्रकरण या 8-15 दिवसातलं. कारण काहीच नाही. मन जर दृढ असेल तर कोणतीच घटना होत नाही, दुर्घटना होत नाही. मन सक्षम पाहिजे कोणत्याही गोष्टी सहन करायची. यदा कदाचित तुमचा अपमान सुद्धा होऊ शकतो. समाज करेल किंवा तुमच्यावर होईल. तुमची इंद्रिय तुमचा अपमान करतील किंवा तुमच्या परिवारातले लोक तुमचा अपमान करतील किंवा तुमचे शेजारी पाजारी तुमचा अपमान करतील. झाला अपमान तरी सहन करण्याची सहनशीलता आपण आपल्या मनाला दिली पाहिजे. नाहीतर मन एके दिवशी धोका देईल आणि नर शरीर भगवान परमात्म्याने देणगी स्वरूप परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी दिलं, त्याला फाजील होऊन आपण सुसाईड करून महाराज मधल्या प्रवासामध्ये आपण त्या ठिकाणी आपला जो दिव्य रथ आहे तो हाकायचा सोडून देऊ आणि साध्यापासून च्युत होऊ. आत्महत्या कोण्याच गोष्टीचा पर्याय म्हणून नाही. आत्महत्या करू नये. विठाला 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 हरी विठाला 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 हरी विठाला 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 विठाला. मन फार दृढ पाहिजे. मन जर कमकुवत झालं रे झालं. आपण जुन्या काळामध्ये गप्पा ऐकत होतो गोष्टी. आमच्या गावात एक गोसाईबुवा होते. एक गोसाईबुवा होती, प्रल्हाद बुवा गोसाई त्याचं नाव. संध्याकाळच्या वेळेला पोराला गोष्टी सांगत होते. आताच्या काळात कोणीच गोष्टी सांगत नाही. रिकाम पण नाही कोणाचं. सगळेजण म्हातारं पोरग सून सगळेजण घरातले लेकरं मोबाईलात गुंतलेत. असे हात चालू सगळ्याचे, असे हात चालू. म्हाताऱ्याला बिन समजायला लागले मोबाईल. आता महाराज या नातवाईनं म्हाताऱ्याला खाली पायाची आणली. अशी बोट घालू अशी बोट घालू. नाहीतरी म्हातारे खाली पाहत नव्हते पहिल्या. म्हातारे मांडवावर झोपायचे आणि वरी पाहायचे मस्त. एका नाताने विचारलं का अजय वरी काय हो? लोक म्हणतात बा जुन्या काळातले म्हातारे जरा गरीब होते. मला नाही वाटत गरीब होते म्हणून. जुन्या काळातले म्हातारे मांडवावर झोपा जातात. विचारा नातू विचारायचे बाबा वरी काय दिसते? ती म्हणायचं म्हातारीचं खाटलं दिसते. सांगा तुम्हाला आताच्या माणसाला तरी म्हातारी दिसत नाही कुठं जवळपास. यांना आकाशात वरी नेऊन घातली जस का इतकी पवित्र म्हातारी. एकदा भिकारी घरी आला तर भिक्षा वाढली नाही, म्हातारीचं खाटलं वरी नेऊन घातलं कोण. जुने लोकही तसेच होते. जसा काळ आहे आता, फक्त रहन सहन बदललं नाही तर जुन्या लोकांनी म्हातारी पार आकाशात नेऊन बसवली. म्हातारीचं खाटलं दिसते म्हणते, दुसरं काही दिसत नव्हतं. जुन्या काळातही काही डिस्को म्हातारी होती. आणि गोष्टी सांगायची ती गोसाईबा. काय सुंदर गोष्टी चालायच्या जुन्या काळात भूताच्या. बापा बापा. या काळात माणसात मर्दुमकीच राहिली नाही. या काळात हिरोईच्या गोष्टी, खेळातल्या गोष्टी, ते पण क्रिकेटच्या. काहीच खरं नाही त्याच्यात. 3 लाकडं आणि 11 माकडं त्याच्या भोवती असे सगळेजण. कोणी वाकेल असते, कोणी उभा असते, कोणी पळते, कोणी हसते, कोणी घासते. असे सगळे खेळाच्याच गोष्टी आहेत. लक्षात घ्या जुन्या काळामध्ये काय बलवान खेळ होते, किती ताकद होती, किती शौर्य होतं. जुन्या काळातले माणसं हिरोईनीच्या गोष्टीच करत नव्हते, भूताच्याच गोष्टी राहतात. अरे बापरे. असे 4 जण म्हातारी बसतात. या निंबाच्या झाडावर भूत आहे,
त्या याच्या डीपीवर भूत आहे, इकडं भूत आहे, तिकडं भूत आहे. भूताच्याच गोष्टी. हा हो नक्की त्या दिसलं भूताच्याच गोष्टी होत्या. आणि मग एखादं भित्रा असायचं त्याच्यात, भूताच्या गोष्टी चालल्या का नाही, भित्रा असायचं. मग ते काय म्हणायचं, मला मधात झोपू द्या. म्हणजे भित्रा असायचं, भूताच्या गोष्टी होत जात. आणि भूताच्या गोष्टी झाल्या की जे भित्रा असायचं ते म्हणजे मला मधात झोपू दे बापा, भूत असतील इथं. म्हणजे जस काय मधातले भूताले मधातलं घेताच येत नाही उचलून. अरे भूताचे किती लांब असे सांगतात ते, भूताचे लंबे हात असतात. अरे बाबा रे. मी पण सुरुवातीला नवीन गाडी घेतली, गाडी चालवत होतो, तर मला गाडी चालवताना झाडावून हात पुढे आले दिसत जात. लंबा हात असतो, असं कुंकू असते, हिरवी साडी असते, हे असं सांगतात ते गप्पा सांगणारे. मग आमच्या गावात गोसाईबाबा असेच होते. आणि गोसाईबाईनं सांगितलं म्हणे, हे बघ इतका भारी म्हणे त्या झाडात भूत आहे म्हणे, भूत. गोष्ट सांगितलेली ऐकली. एक माणूस म्हणे अजिबात नाही, भूतगीत कुठं असते का, अजिबात भूत नाही म्हणे. अरे आहे म्हणे आपल्या गावाच्या बाहेर लिंबाच्या झाडात भूत. ते म्हणे काय करायचं सांगा, रातभर झोपायचं का तिथं. ते अवकाळी म्हणे, अवकाळी रातभर झोपायचं का. हो म्हणे झोप रातभर, काय हरकत नाही म्हणे, झोपतो. कधी झोपायचं म्हणे, अमावस्येला, काय हरकत नाही. बरं म्हातारं म्हणे अरे झोपायचं जाऊ दे, नुसतं जाय आणि निंबाच्या झाडाला नुसता फक्त काय कर, खिळा ठोकून ये. खिळा जरी ठोकला ना तर तू ₹1,00,000 देतो, ₹1,00,000. भूत धरतेच म्हणे तुले, भूत धरतेच. ते म्हणे खिळ्याची गोष्ट, इतके नको देऊ, लाख नको देऊ म्हणे, 10,000 काम करतो म्हणे खिळ्याचं. आता रातभर झोपायचे ₹1,00,000 दिले असते तर ठीक आहे, काय हरकत नाही महाराज. यानं पैज उचलली आणि भूताच्या झाडाकडे निघलं. अमावस्या लागली, रात्रीची 12, 11:55 झाले. आणि अचानक याचा ब्लड प्रेशर वाढू लागला, जसं निंबाच्या झाड जवळ येऊ लागलं. राम 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 राम. हिवाळ्याचे दिवस. एक शाल घेतली अंगावर, आणि धोतर आमच्यासारखं जुन्या काळात पॅन्टी नव्हत्याच. सगळ्याला माणसं म्हणलं की धोतर आणि बाई म्हणलं की लुगडं, हे चालर चिल्लर कपडे नव्हतेच. आता भोंगळ्या पोरायला 50 पॅन्टी, गुरुवारची पॅन्ट वेगळी, शुक्रवारची पॅन्ट वेगळी, शनिवारची पॅन्ट वेगळी. नवीन निघलंय, मास्तरकडे लावायला पाहिजे ते, गुरुजी शनिवारची पॅन्ट तुम्ही आणा, गुरुवारची तुम्ही आणा. मग मास्तर काय म्हणतात माहिती, आणा मग कोणते, आणा मग कोणते. होय, शाळेवाल्याने सुरू केलं इंग्रजी शाळेवाल्यानं, रविवारची वेगळी, पिटीची वेगळी, हे सगळ्या पॅन्टीन आपण ऐकतो. लक्षात घ्या, एकच गणवेश होता. हा अवकाळी बाबा निघला, थंडी वाजू लागली, शाल अंगावर घेतली, धोतर जुन्या काळात, आणि जुन्या काळातले धोतर मजबूत होते, मजबूत धोतर. घाई घाई निंबाच्या जवळ गेलं. निंबाच्या जसं जसं जवळ गेलो ते म्हणे, हे पाय, त्याच्या एक ध्यानात आलं, भूत कसं असते काय असते, पण दिसलं नाही आले. पण त्यानं सांगितलं म्हणे ते भूत एवढं खराब आहे, पहिल्यानं ओढते आणि मग नड्डत दाबते म्हणे. अरे बापरे, ओढते म्हणे. ते म्हणे आता सावधच राहायचं आपण, दिसलं नाही त्याला. ते जसं गेलो घाई गडबडीत शाल धरली महाराज, आणि शालीत खिळा धरला, आणि असा हातोडा घेतला आणि असा ठोकला. जसा ठोकला महाराज, आणि जसं पिछे मुड मागं फिराय गेलं, तर त्याच्या ध्यानात आलं पहिल्यानं ओढते आणि मग गळा दाबते. महाराज त्याचाच खिळा, त्याची शाल, आणि निंबात ठोकला. भूत नाही काय नाही, गडी हुकला. जसा मांग फिराय गेला, त्याला वाटलं की बस आता ओढते म्हणजे का नाही, ओढ आता गळा दाबते, गेलं. आता काय महाराज, हृदयाचे डिले पण येत निकयासी नो, हे कारण संग्रामी पतन क्षत्रियांशी. हृदयाचा ढिले पण, अरे एक क्षण जर त्याने हातोडा मारल्यानंतर परिणिती पाहिली असती तर तरला असता, ₹1,00,000 हातात आले असते, आणि हिमतीने सामोरा गेला असता की या जगामध्ये भूत नाही, आपल्या निंबाच्या झाडात भूत नाही. मन दुर्बल असणं कारण नाही. मनेव मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष. आणि म्हणून हे मनानेच बंध निर्माण होतो, मनानेच निवृत्त होतो. वायुना नियते मेघ पुनस्ते नैव नियते, मनसा कल्पिते बंधू मने नैव निवर्तते. माझे सद्गुरू हरिभाऊ महाराज पाटील नेहमी चिंतनात सांगायचे, वायुना नियते मेघ पुनस्ते नैव नियते. आता वाघळूद मध्ये ढग आहे, ढग या वाकद मध्ये आणायचे असतील तर कशाने आणायला लागतात,
ढग ढग कशाने येतील इथे या गावात? ढग कशाने चालतात इकडं तिकडं? हवेने चालतात. अतिशय उत्तर बरोबर दिलं. या गावातले ढग तामशीत न्यायचे असतील तर कशाने जातील? हवेनच जातात. वाघुळातले ढग या गावात येतात, या गावातले ढग त्या गावात जातात. वायुना नेते मेघ, वाऱ्यानेच ढग येतात आणि जातात कशाने? पुनस्ते नैवनी येते. पुनस्ते नी येते म्हणजे नेणे. ढग येतात वाऱ्याने, ढग जातात वाऱ्याने. तसंच उदाहरण फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या ना. बंध निर्माण होतो मनाने आणि बंध निवृत्त होतो मनाने. पुनस्ते नैवनी येते मनसा कल्पेते बंधू. मनानेच कल्पना होती बंधनाची आणि मनानेच बंध मुक्त होतो. आणि म्हणूनच मन दृढ असणं गरजेचं आहे. मायबाप मन फार चंचल आहे, त्याला दृढ करावं लागतं, स्थिर करावं लागतं. स्थिर 10 वस्तू सांगितलेल्या आहेत चंचल. 10 वस्तू चंचल सांगितलेल्या आहेत. किती चंचल आहेत? त्यातला एक माणूस इथं स्पेशल हजर आहे. मनो मधुकरो मेघो. मधुकर महाराजाचं नाव श्लोकात आलं पाहिजे. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मधो मर्कटो मत्स्यो मकारो दश चंचला. मकार कशाला म्हणतात? म अक्षरापासून सुरुवात होणाऱ्या नावाला मकार म्हणतात. प अक्षरापासून सुरुवात होणाऱ्या नावाला पकार म्हणतात. ग अक्षरापासून सुरुवात होणाऱ्या नावाला गकार म्हणतात. क अक्षरापासून सुरुवात होणाऱ्या ककार म्हणतात. मकार म अक्षरापासून सुरुवात होणारे 10 गोष्टी या जगामध्ये अशा आहेत की त्या चंचल आहेत. त्याच्यात मन एक आहे. मनो पहिला नंबर आहे. मन बहुत टाळी वाजवा टाळी. किती समर्पक प्रमाण आहे. 100 मार्काचं प्रमाण आहे. मनो मधुकरो मेघो. मन किती चंचल. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. म्हणतात जायलाही वेळ लागत नाही आणि यायलाही वेळ लागत नाही. इतकं मन सैराट आहे. झिगाट पळते कोणी वाटत. भलते या वाटे धावे सैराट. वाट अडवाट दरे दरकूट. कशाने घात मानला माणसाचा. हो तुम्हाला पा मांगली माणसं हसारली सैराट म्हणल्यावर याला वाटते सैराट म्हणजे पिक्चराचं नाव घेतलं. हेट या बावळट आरचीचं न्यायचं परिषद नाव घेतो का आम्ही? त्या बावळटाने आमचा शब्द घेतला आणि पिक्चरला नाव दिलं म्हणून प्रसिद्ध झाले ते. लक्षात घ्या. वारकरी संप्रदाय एक असा दिव्य संप्रदाय, एवढी ओघवती वाणी आहे, एवढी प्रासादिकता वारकरी संप्रदायात. सगळं वारकरी संप्रदायाचं भांडवल सगळे जग वापरतं आणि म्हणून ते प्रसिद्धीस येतात. वारकरी संप्रदायाचं भांडवल वापरलं नाही तर कोणाच्या बाला प्रसिद्धी येत नाही. खड्या फोडावं लागल्या असते आमच्या लोकांना खड्या रस्त्यावर महाराज लोकांना. आज महाराज लोकांच्या 40-40 लाख रुपयाच्या गाड्या आहेत. मोठे 5-5-10 लाख रुपयाचे महाराज वार्षिक पॅकेज आहेत. आणि एवढंच नाही 2-2 कोटी रुपयाची घरं बंगले जी झाली ना, ही फक्त तुकोबरायाच्या वाङ्मयामुळे मिळालेली प्रसिद्धी आहे. विडाला विडाला संप्रदायाचं सगळ्यांनी चोरलं. संप्रदाय कोणाचं चोरत नाही. कबूतर ज्या 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 गीत दिसत असेल तुम्हाला पिक्चरातलं, हे पहिले आमच्या दमयंतीनं रिलीज केलेलं गीत आहे. कबूतर ज्या अनान प्रमाण पावडे मला तुम्हाला जमते ना. जा 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 कबूतर जा जा.
पहिले प्यार की पहिली चिठ्ठी साजन को द्या, हे जे म्हटलेलं आहे हे उगाच नाही, हे आमचे शब्द आहेत संप्रदायाचे. या म्हणा त्या गीतकाराला, काही दाव्यानिशी सांगतो. दमयंती कौंडिण्यपूरला जन्माला आली, नलराजावर प्रेम बसलं आणि मग दमयंतीचं प्रेम नलराजावर निर्माण झालं. माझा प्रेमाचा संदेशा कोण नेऊन देईल माझ्या प्रियतमाकडे. एका कबुतराने दमयंतीची व्यथा जाणली. कबूतर महाराज तिच्या व्यथेने आकृष्ट झालं, आईच्या जवळ येऊन रडू लागलं. मा, मी काय सेवा करू शकतो तुझ्यासारखी? अरे तारेही तुझ्या इतके सुंदर नाहीत मा, आणि तू आईसाहेब रुक्मिणीच्या माहेरला जन्माला आली. माते हा पक्षी म्हणून तुझी काही सेवा करू इच्छितो का? दमयंतीने सांगितलं, माझ्या दादा एक काम कर, ही चिठ्ठी माझ्या प्रियतमापर्यंत नेऊन दे. कबुतराने तिचं दुःख हलकं व्हावं म्हणून कबुतराने चिठ्ठी घेतली आणि बरोबर तिच्याच प्रियतमाकडे नेऊन दिली, नलराजाकडे. आणि मग नलराजा सर्व लाव्या जमास आला आणि दमयंतीला स्वीकारलं. कबुतराला जा म्हणणारी पहिली दमयंती, या चोरट्यानं आमचं चोरलेलं आहे, आम्ही कोणाचं चोरणारी नाही. विडाला विडाला असं वाटत असेल तुम्हाला, कजरा रे तेरे कारे कारे नाही ना वाटत असेल, तुम्ही हसता ना, वाटत असेल तुम्हाला की हे गाणं हो त्या गीतकाराचे. अजिबात नाही, त्यानं आमचं चोरलं. यशोमती मैया से बोली नंदलाला, राधा क्यू गोरी मै क्यू काला, हे गीत अभ्यासा महाराज सांगतील तुम्हाला भागवतात. हो, त्यांचा गाण्याचा पिंड असल्यामुळे ती गीतं फार सुंदर म्हणतात. एक नंबर. ते कथा विषय आल्यावर सांगतील. यशोदेने एक कारण सांगितलं होतं, कृष्णा तू काळा कोण आहे माहिती आहे? कृष्णा अशी गोष्ट आहे, जी गोऱ्या रंगाची राधा आहे ना, तिचे डोळे कसे आहेत? काळे आहेत. आणि जी गोरी राधा आहे तिचे डोळे काळे असल्यामुळे त्या गोऱ्या रंगाच्या राधेच्या काळ्या डोळ्याने तुझ्यावर जादू केली आणि म्हणून श्रीकृष्णा तू कसा झाला? काळा झाला. आणि मग कजरा रे तेरे कारे कारे नाही ना, हे आमचं चोट्टे. याच्यावर केस दाखल करू शकतो आम्ही, खरोखर करू शकतो. पण आमचे लोक मेमळट आहेत. वक्ते बाबा जर आज मितीला असते आणि बाबाला जर याचं स्फुरण झालं असतं तर गीतकारावर कैद टाकली असती, केस टाकली असती, नाहीतर लाखो रुपये घेतले असते. पांडुरंगाच्या मंदिराला दान कर म्हणून, गोशाळेंना दान कर म्हणून. आम्ही कुणाचं चोरत नाही. हे जे पंथ येत नाही या बाप परिसरामध्ये वावरणारे, हे चोरटे आमच्या वारकरी संप्रदायाच्या जीवावर जगतात. वारकरी संप्रदाय कोणाचंही काही घेत नाही. वारकरी संप्रदाय स्वयंभू आहे. आज रोजी हे एवढे पंथ वारकरी संप्रदायाच्या नावावर जगतात. यांना जर यांचं भांडवल सांगायचं म्हटलं ना, यांच्याजवळ यांचं भांडवल एकही नाही. संप्रदायाच्या जीवावर सगळे पंथ जगतात आणि आपण एवढे मूर्ख आहोत. या ख्रिश्चन मशनरीजने युक्त संप्रदायाच्या नादाला लागतो. ओम शांती हे इत्यादी ज्या ख्रिश्चन मशनरीजच्या पंथ आहेत, यांना जवळ उभं करू नका. एक दिवस तुम्हाला गोड बोलतील, शांतीचा संदेश देतील, आणि एक दिवस तुमच्या घरातले फोटो काढून तुम्हाला नाताळ साजरे करायला लावतील आणि दिवाळ्या तुमच्या बंद करतील, तुमच्या लेकराला डायव्हर्ट करतील, पांडुरंग देव नाही म्हणतील. आज टी व्हीमध्ये 5 मिनिटं आम्ही चहा घ्यायला एका घरी गेलो, हे माऊली बसलेले, तर तिथे धर्मांतरणाचा प्रकार पुढे आला आणि त्याला मारल्या गेलं. आपल्या शेजारी आलं धर्मांतरण. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गोरेगाव नावाचं गाव आहे, आपलं सगळं सोयऱ्याचं गाव आहे. रिसोर्टच्या शेजारी धर्मांतरणाचे प्रकार झालेले आहेत. गावच्या गावं ख्रिश्चन लोक आपले करत आहेत. आणि म्हणून सांगू, पांडुरंगासारखा देव, तुकोबाराय ज्ञानोबारायासारखे संत आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ शोधूनही सापडणार नाही. विडाला विडाला सांगत होतो, सैराट शब्द आमचा आहे. भलत्या वाटे दावी सैराट, वाट अड वाट दरे दरकूट, एवढं मन चंचल आहे. चंचल आहे. मायबाप मन सक्षम करा, मन बलवान बनवा. आणि साधू पुरुषाचं मात्र मन बलवान असते. जयाची आज्ञा आपण श्री माय अंतकरण, मनुष्याकारे जाण ज्ञान चितो. महापुरुषाचं मन बलवान असते. गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2 वर्षाच्या आधी कुरेकर बाबांना ज्ञानोबा तुकोबाराय पुरस्कार जाहीर केला.
10 लाख रुपयाचा चेक दिला. 10 लाख रुपयाचा चेक आल्याबरोबर मन पिघळलं असतं आमचं. 1000 रुपयासाठी आपण कोणाला मतदान करतो? पावशेर मटण्यासाठी कोणालाही मतदान करतो आपण? लक्षात घ्या. 10 लाख रुपयाचा चेक आल्याबरोबर कुरेकर बाबांनी चेक स्वीकारला आणि ताबडतोब जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेकडे वर्ग केला. एवढं मन खंबीर पाहिजे. विडाला 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 आम्हाला तर अजिबात जमत नाही. आम्हाला ताबडतोब सगळ्या गोष्टी पाहिजेत. सगळ्या गोष्टी पैसे दिले. आमच्या लोकांना जर तुम्हाला सांगतो 50,000 रुपये दिले ना, सगळ्या घरावर कीर्तन करतो आम्ही. त्याच्या सगळ्या घरावर पंचायत समिती सदस्य दिसला तर आमचं तोंड पिघळते. सगळं वर्णन त्याचंच कीर्तनामध्ये. जिल्हा परिषद दिसला त्याच्यापेक्षा जास्त. आमदार दिसल्यावर तो काय नाद भरले यायले सांगताच येत नाही. लक्षात घेणं गरजेचं आहे. कीर्तनाची गरिमा ही सांभाळलीच पाहिजे. कीर्तन ही कीर्तन आहे आणि कीर्तनासारखं सरस आणि श्रेष्ठ श्रेयस्कर दुसरं काहीही नाही. कीर्तन सर्वात महत्वाचं आहे. पण महाराज वर्णन करतात हे कीर्तन हे आपल्याला होय अंगरी रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंगरी रूप. एवढं श्रेष्ठ कीर्तन त्याची लेवल आपण घसरवत असलो तर आपल्याला त्याचा परिणामाला सामोरं जावं लागेल. विठाला विठाला हो, महापुरुषाचं मन किती बलवान असते. एक ओवी सांगितली तुम्हाला. जयाची आज्ञा आपण शिरीवयांत करण मनुष्य आकारे जाण ज्ञानचित. आमच्या इकडे येऊन बघा तेजस्वी महाराज वरुडीला. काय त्यांचं अंतकरण त्याची आज्ञा पाळते. हिवाळा ऋतू असतो. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये सुद्धा एक वस्त्र अंगावर परिधान करत नाहीत. सकाळीच आम्हाला संस्थांमधून व्हिडिओ कॉल आला आणि आम्ही तेजस्वी महाराजांचं दर्शन घेतलं. काय महाराज सोन्याचा नाद लागला लोकांना. लाखाच्या घरामध्ये सोनं गेलं. लक्षात घ्या. पण गजानन महाराजांच्या अंगावर जी फुलांची शय आहे. समर्थाने जर ठरवलं तर शेगाव ते पंढरपूर सोन्याचा रोड करू शकतात. इतका संस्थांजवळ पैसा आहे. पण काय महाराजांचं मन बलवान आहे. काय त्या विश्वस्ताचं मन बलवान आहे. त्यांनी फुटका मणी सुद्धा समर्थाला सादर केला नाही अजून. महाराजांच्या पांडुरंगाच्या गळ्यात अलंकार सोन्याचे आहेत. पण गजानन महाराजांच्या अंगावर एक फुटका मणी नाही. महाराजांनी जर बोट 50 असते ना, 50 बोटात अंगठ्या असतील. एवढी सोन्याची संपदा संस्थांकडे आहे. लोक सोन्याच्या अंगठ्या वाहतात, सोन्याच्या पादुका वाहतात, सोन्याची केस वाहतात, सगळे अलंकार सोन्याची ताटं वाहतात समर्थाला. सोन्याची चंचुपोळी पात्र वाटतात, सोन्याचं ताम्हण वाटतात समर्थाला. पण संस्थांनी एकही सोन्याचा अलंकार समर्थाच्या अंगावर घातला नाही. समर्थ फक्त फुलाच्या शेनेच एवढे साचतात. काय अंतःकरण पॉवरफुल आहे. आम्हाला सोन्याच्या अंगठ्या पाहिजेत. आम्हाला नाना प्रकारचे विषय विलास पाहिजेत. आम्हाला नाना प्रकारचे वस्त्र अलंकार पाहिजेत. आमचं मन कमकुवत आहे. महाराजांचं मन बलवान आहे. तेजस्वी महाराज नावाचे संत आहेत वरुडीला. हिवाळ्यामध्ये अंगावर एक वस्त्र नसतं. एक वस्त्र तरी थंडी वाजत नाही. एवढा उन्हाळा आहे सध्या. एवढं टेम्परेचर आहे. एवढ्या उन्हाळ्यामध्ये ते कधी कूलर लावत नाहीत. विठाला 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 हो, लक्षात घ्या. एवढ्या उन्हाळ्यामध्ये कूलर नाही, फॅनची आवश्यकता नाही. लक्षात घ्या. हिवाळ्यामध्ये थंडी वाजत नाही. पावसाळ्यामध्ये पाण्यात बसतात. हे अंतःकरण त्यांच्या ताब्यात आहे. मन त्यांच्या ताब्यात आहे. मन त्यांचं दृढ आहे. महाराज म्हणून वर्णन करतात सावनी टाके गाये पाशान देवची झाला पाय. महाराज यासाठी काय करावं लागेल. अभंगाच्या दुसऱ्या वा वा तयारी
कधी कधी अभंगच कुठं असतात असं नाही, काही चाली पण कुठं असतात. सहसा म्हणायला सोपी दिसते, पण घाम फोडला अशी चाल म्हटली आमच्या आदरणीय पावडे महाराजांनी. विडाला 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 तयारीती दृढ मन करी साधाया, कारण मनाची दृढता फार महत्वाची आहे. म्हणून मन करी माझी एकायतन, माझेनी श्रवणी कान भरुनी गाली. हे मन एकायतन करणे म्हणजे दृढ करणे. मन जर विचलित झालं रे झालं की महाराज सगळ्याच गोष्टीचा घालमेल होतो. पण मनाची दृढता फार महत्वाची. परंतु तयारी ते दृढ मन करे साधाया, कारण काय साधायचं? महाराज म्हणतात परब्रह्म साधायचं आहे. आणि या मनाला कोण आकार देऊ शकतो? महाराज म्हणतात सद्गुरु आकार देऊ शकतो. भटकत भटकत पद नहीं मिलता, मन मेरा रोके नहीं रुकता, मेरा मन का रसता मोड़े, ऐसा कोई गुरु मिले, हो मेरा तार प्रभु से जोड़े, ऐसा कोई गुरु मिले. सद्गुरु विश्राम बापू सारखे महात्मे असले पाहिजे. ते मनावर पैलू पाडून देतात. किती ब्रह्मांडाचं साम्राज्य तुमच्या पायावर आलं तरी ती घेण्याची इच्छा होत नाही, कारण नश्वरत्व कळतं. पै संसारा या समजता, जाणी जे जय अनित्यता, तै वैराग्य दौडिता पाठी लागे. आज आम्हाला दोनच चिंतन माहिती आहे, दोनच चिंतन फक्त. शपथ सांगतो, आता नवीन एक पद्धत सुरू झाली. युट्यूबवर आमची कीर्तनं टाकू नका. नवीन युट्यूब लावू देत नाहीत, काही लावू देत नाहीत. का नाही? दररोजचं मटेरियल एकच आहे, दररोजचं मटेरियल आहे. आणि जर कालचं तेच गावात वागळुता तर तेन, वागदा तर तेन, मालेगावात तर तेच, कसं टाकू द्यावं? ते दुकानं बंद पडतील ना. म्हणून म्हणायचं आमचं टाकू नका. आमचाच युट्यूबवाला टाकल. आमचा काय टाकल? कालचं जे नाही ते टाकल. फक्त ज्यांनी तारीख घेतली, सौजन्यवाल्याचं नाव, गावाचं नाव, सप्त्याचं हेडिंग, मंदिराचा कळस, माझ्या दादांनो जोरदार सप्ताह केला, हे हेडिंग. बस तारखी मिळवायच्या, टिकवायच्या, पुढं जायचं. येलाल बेल शेंडील तेल लावलं की मोकळं, आपले प्रपंच थाटायचे. दररोज युट्यूबवर कीर्तन पाहिजे, दररोज टाकले पाहिजेत. दररोज समोर आपण त्यांची परीक्षा घेतली पाहिजे. तेव्हा समजावं विश्राम बापू महाराजांजवळ एवढं ज्ञान होतं. समुद्रात जेवढं पाणी आहे तेवढं ज्ञान होतं सद्गुरू विश्राम बापू महाराजांकडे. हरिबापू महाराजांजवळ एवढी भक्ती होती. जेवढं समुद्रात विशालता आहे तेवढी विशाल भक्ती होती. पांडुरंगाची वारी करणं पाहिलं आपण. हरिबापूची कोण वारी करावी? लोक दर वद्य एकादशीला हरिबापूच्या तिथं हजारो लोक दर्शनाला जातात. काही शक्ती असे. उद्धव बाबा महाराज आहेत आमच्या इकडे टिटवीचे, लोणारच्या शेजारी. लोक त्यांच्या दर्शनाला जातात. काही त्याग आहे त्यांच्याकडे, काही समर्पण आहे त्यांच्याकडे, काही ज्ञान आहे त्यांच्याकडे. पण कधीच त्याचा महाराज गर्व मिरवला नाही, कधीच त्याची डिंडिमा केली नाही, कधीच त्यांची डवडी पिटवली नाही. या आशयाने राहून महाराज आपलं ज्ञान महाराज म्हणतात ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. ज्ञान गिळून मौन राहणं इतकी सोपी गोष्ट नाही. विश्राम बापू महाराज समजायला आपल्या भागातल्या लोकांना 50 वर्ष शिकावं लागल शास्त्र, तेव्हा विश्राम बापू महाराज कळतील. इतकी मोठी अधिकार संपन्न महात्मे सगळं मौन राहून सगळं सहन करतात. मनाची दृढता आहे म्हणून. मनाची दृढता झाली ना माझ्या दादांनो तर परमात्मा साध्य केला जातो. असे महात्मे मनावर पैलू पाडू शकतात, पाडतात पैलू. आणि पोचट माणसाकडे राहिलं की मग कशीच मनावर पैलू, त्याच्याच मनावर पैलू नाही. तेच कटिंग करून येते जेव्हा बसते. मग हे सावडा गेल्यावर जेव्हा कोण बसणार नाही. ताज्या विहिरीतलं पाणी आणून त्या ठिकाणी पूजा करणं, सोवळं सांभाळणं, हे सगळं विश्राम बापू महाराजांनी केलं. म्हणून त्यांचे शिष्य तसं करत होते. आणि म्हणून फार महत्वाची गोष्ट आहे, मनावर पैलू ते सद्गुरू पाडू शकतात. वक्ते बाबासारखे महात्मे असल्यावर धर्मनिष्ठा अंगी येत असते. सद्गुरू भाऊ महाराज सारखे गुरु असल्यानंतर शास्त्रनिष्ठा अंगी येत असते. आणि म्हणून चांगल्या गुरुकडे शिक्षण घेणं हे तितकंच महत्वाची गोष्ट आहे. ते मनावर पैलू पाडतात. महाराज म्हणतात माळी जेऊ ते नेले, तेऊ ते निवांतची ठेले, तया पाणी आहे केले ओवावी लागे. लक्षात घ्या, पाण्याच्या मनावर नाही कोण कशाला जायचं, माळ्याच्या मनावर आहे. माळी म्हणजे जाती वाचक शब्द नाही हा.
शेतकऱ्यांना शब्द उद्देशून ज्ञानोबारायांनी उच्चार केलेला आहे. पाणी कोण्या वावरात जाव घालायचं कोणाच्या हातात आहे? पाण्याच्या नाही हातात, शेतकऱ्याच्या हातात. एक मेथीचं वाफं लावलं, एक लसणाचा वाफा आहे, एक कांद्याचा वाफा आहे, एक पालखाचा वाफा आहे, एक वटाण्याचा आहे, आणि शिवरात्रीला उपवास धरायसाठी एक येड्या रताळाचा वाफा आहे ना. तुम्ही धरताना उपवास मला ते समजलंच नाही. रताळ फक्त शिवरात्रीच काऊन येतात, बाकी 12 महिने पुण्याच्या बाजारात जा तुम्ही रताळ भेटत नाहीत. पुण्याच्या जा, दिल्लीच्या जा, 12 महिने रताळ जमिनीत राहतात. आणि ज्या दिवशी येडे रताळ उपवास धरतात त्या दिवशी रताळ वर येतात. रताळ म्हणतात आज आपल्याला गिराईक लागते, आज आपला जलजलाट याचा. 12 महिने खरंच नाही रताळ कुठं राहतात? कोणी स्लॅपवर वाळू घालते का जमिनीत फरशीच्या खालदा येतात का काय? 12 महिने रताळ कोण्याच बाजारात नाही. आणून द्या मालेगावून 200 रुपये किलो, 40 रुपये किलो असतात ते. पण भाव नसते त्याचा, एक दिवसच निघतात म्हणल्यावर. पण सगळे येडे रताळ त्या दिवशी धरतात म्हणून रताळाचे वाफेल द्या, गांजराचे वाफेल द्या. पण हे माळ्याच्या हातात आहे. मेथीच्या वाफेल पाणी द्यायचं का पालखाच्या वाफेल पाणी द्यायचं का ऊसाच्या वाफेल द्यायचं हे शेतकऱ्याच्या हातात आहे. तसं सद्गुरूच्या हातात आहे. सद्गुरू मनाची दृढता करून देत असतात. तयारी ते दृढ मन करी साधा या कारण, आणि मग ते परब्रह्म साध्य होत असते. महाराज म्हणतात किती मन दृढ असलं पाहिजे त्याचा दाखला अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
वाजवा टाळी. पहिल्या कुटचालीला दुसऱ्या कुटचालीचं उत्तर. शब्द पुन्हा याच्यात महाराजांनी सांगितलं, बाण शस्त्र आणि गोळी हे तिन्ही मधुकर महाराजांना हाणल्या. बाण आणला, गोळी आणली आणि शस्त्रही आणला, इंद्राचं वज्र आणलं. अशा चाली म्हणणारे कीर्तनकाराला बळ देत असतात. काही माणसाला वाटते बिनकमी जाड होटायची मधात. नेमकाच मी तुमच्याकडे त्या अमरीशपुरीच्या घरात जाते आणि त्या अमरीशपुरीची कॉलर धरते तर बाई पावडर, निरमा वॉशिंग पावडर, निरमा वॉशिंग पावडर, दूध जैसी सफेदी निरमा से लाई. बोलायला मधात आम्ही तेल लावाय फक्त, दुसरं काहीच नाही. आणि म्हणून ही भजनी मंडळी कीर्तनकाराचा प्राण आहे. विषय संपला, वेळही संपला. बाण शस्त्र सावनी गोळी शुरा ठाव उंच स्थळी. सध्या एका पिक्चरनं थैमान घातलं भारत देशावर. जगाचं लक्ष नरेंद्र मोदी साहेबांवर. जगाचं नरेंद्र मोदी साहेब जसं पाणी पितो तसा डोनाल्ड ट्रम्प पाणी पितो, तसा पुतीन पाणी पितो, तसा बायडेन पाणी पितो, तसा ओबामा पाणी पितो. सगळे मोदी साहेबाकडे पाहून आशेचा किरण मोदी साहेबाकडे आहे. ऐका, आणि त्या मोदी साहेबांनी संसदेत एका पिक्चरचं नाव घ्यावं. त्या पिक्चरचं नाव आहे काय? जरा अरे भावा जरा बरोबर म्हणणं. काय त्या पिक्चरचं नाव? जोरात म्हणा. काय पिक्चरचं नाव? उधड नका म्हणू, जरा प्रेमान म्हणा. काय त्या पिक्चरचं नाव? छावा. अरे वा वा, छावा पिक्चरचं नाव. मोदी साहेबाला कुठे एक मिनिट वेळ नाही हो. एक मिनिट वेळ नसणाऱ्या पंतप्रधानानं पहिल्या पिक्चरची महाराज त्या ठिकाणी विचार केला. जिक्र करून गरिमा संपन्न महात्म्याच्या मुखामधून छावा पिक्चरचं नाव निघून उगाच नाही. बाणाची महाराज बडीमार 40 दिवस सहन केला. बाण शस्त्र साहोनी गोळी 40 दिवस. माझा तो विषय नाही. काही माणसं चांगले सांगू शकतात, कीर्तनकार वेगळे असतात. हा वारकरी पिंडातला माणूस आहे मी. काही नवीन कीर्तनकार एवढे बुद्धिमान झाले. शिवाजी महाराजांचं आणि संभाजी राजाचं चरित्र सांगायला लागलं तर अक्षरशः ढसा ढोरासारखी लोक रडतात. आणि म्हणून मी जास्त सांगू शकत नाही. संभाजी राजाने 40 दिवस जे हाल सहन केले ना मायबाप हो. तुम्हाला जर कोणी पुस्तकं फुकट देत असेल, तुम्हाला तुमच्या पोराची 5,000 फी शाळाची भरत असेल, ख्रिश्चन धर्म नका स्वीकारू. येडे झाले की काय राव? कोण्या धर्मातले आपण? गर्व शिको हम हिंदू आहे. गाड्यावर नाव हिंदूचे टाकायचे आणि बोनियन क्रॉसचं टाकायचं. मी सांगितलं त्या दिवशी आमच्या अमोल महाराज सरकडे त्याच्या भावाचं दुकान होतं मेखरला, आणि टी शर्टावर क्रॉस होता, असा क्रॉस. पोराला घ्यायला गेलो, त्याने साध्या भावाने आणली काय म्हणे महाराज हे घ्या. म्हटलं या शर्टावर जरी ₹1,00,000 ठेवली एका शर्टावर तरी नाही घालत त्या शर्टावर. क्रॉस कशाला गळ्यात घालून घेऊ आम्ही? लोक म्हणतात येशू देव आहे. रेकॉर्डिंग करा, व्हायरल करा. येशू देव आहे? भीतील खिळाटलं तर त्याला अक्कल नाही आली. स्वतःचा बचाव करा म्हणून त्याला अक्कल पाहिजे होती ना, बचाव करा म्हणून. बसला हात ताणत. आमच्या भक्तावर संकट येते. रात्रीचे कीर्तनकार फिरतात, भजने गाड्यावर फिरतात, टायर एकाची खरं नसते. आमच्या उमेश महाराजांचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट भयंकर, मरणाच्या खाईतून त्या ठिकाणी वाचले. मुक्ताबाई त्यांना दिसली आणि मुक्ताबाईने उचलून अलगद साईडला ठेवलं. कोण आहे आमचा कैवारी? उल्हास महाराज सूर्यवंशी बाबाचा ॲक्सिडेंट झाला. भयंकर 2 लक्झऱ्या पेटल्या, त्याच्यामध्ये एकच माणूस वाचला. कोण आहे आमच्या माग? जो देव भक्त संकटात पडला की धावून येतो आणि भक्ताचा बचाव करतो. जो देव स्वतःचा बचाव करू शकला नाही त्याला देव म्हणता का? आणि मटणासाठी, दारूसाठी, शाळेच्या फीसाठी पोरगी बायको देते म्हणून हिंदू धर्म सोडता का? तुमच्यासारखे गाफील कोणी नाही. हा धर्म उद्धारक आहे. त्यागाचा, समर्पणाचा, संयमाचा धर्म आपलाय. मायबापावर सामान्य सहन करू नका हाल. गर्व शिकोम हिंदू आहे. छावा पिक्चर पाहायचा असेल तर तसं करारीन वागा. 40 दिवस हाल सहन केले राजाने. 40 दिवस गरम सळ्या. महाराज काय त्या पिक्चर तयार करणाऱ्या टाळ्या वाजवर एकदा त्यांच्यासाठी. पिक्चर तयार केला आणि राजाची सगळे हाल दाखवले.
पाहा वाटत नाहीत. जे म्हातारे लोक आहेत ना त्यांना समजतच नव्हता हे पिक्चर काय आहे. आणि मग लोक नातान घरी येऊन सांगितलं, बाबा ते संभाजी महाराज आहेत, शिवाजी महाराजाचा पोरगा. बाबा रे, आपल्या शिवाजी राजाचा आपल्या शिवाजी राजाचा पोरगा आहे का? आणि काय झालं? काहीच नाही बाबा, त्याला 40 दिवस मारलं. आणि कशासाठी? फक्त मुस्लिम धर्म स्वीकार म्हणून. आणि बापा इतक्या शरीराची यातना करोस तर राजानं म्हणा पाहिजे होतं मी मुसलमान आहे. पण 40 दिवस हाल सहन केले, बोटी केली, तरी हिंदू धर्म सोडण्याची भावना महाराजांच्या मनात आली नाही. त्याची लेकरे आपण, त्याचे दुसरं कोण नाही. आपलं रक्त चिरलं ना, सगळ्याच्या रक्ताचे DNA छत्रपती शिवाजी महाराज निघतात. इतके पवित्र आहेत, आपण लक्षात घ्या सगळ्यांचे. असा जगामध्ये काही लाभ नाही की हिंदूला त्या लाभ मध्ये रक्त तपासायला नेल्यानंतर शिवाजी महाराज नाव निघणार नाही त्याच्यात. आणि म्हणून पवित्र हिंदू धर्म आहे. राजाचा विषय, बाण शस्त्र सावनी गोळी, शुरा ठाव उंच स्थळी. महाराज काय लोक सहन करतात. देशाचे सैनिक सीमेवर उभे राहतात आणि हाल अपेष्टा सहन करतात. तेव्हा मग त्यांना पदक मिळते, गोल्ड मेडल भेटते, शौर्य पदक मिळते, परमवीर चक्र मिळते आणि सन्मानाने येतात. ज्यावेळेस एखादा आर्मी मॅन शहीद होतो ना, दुसरे लोक मारून, पाकड्या लोकांना मारून, त्यावेळेस त्याला सलामी दिली जाते, 21 तोफांची सलामी. आणि चक्र पंतप्रधानाच्या हस्ते, राष्ट्रपतीच्या हस्ते चक्र बहाल केले जाते. हे कोणाला नाही. शोरा ठाव उंच स्थळी. महाराज बाजी प्रभू देशपांडेने हात तुटल्यानंतर पायात तलवार धरून माझ्या राजाच्यासाठी खैबर खिंड लढवली आणि प्राणाची आहुती दिली. तेव्हा बाजी प्रभू देशपांडे अजरामर झाले. बाण शस्त्र सावनी गोळी, शुरा ठाव उंच स्थळी, तयारीती दृढ मन करे साधाया कारण. महाराज म्हणतात का हो, आणखी काय उदाहरण देतो? तुका म्हणे साती, 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 तुका म्हणे साती. तयारी